नमस्कार, प्रियांका गोरेज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऑथेंटिक अशी रेसिपी बघणार आहोत, जी कमी साहित्यात एकदम झटकीपट बनते. त्याचबरोबर उन्हाळा सुरू होतो आहे. उन्हाळ्यात आपल्याला थंड पदार्थ खूप खावेसे वाटतात. त्यातीलच ही एक रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं, साधारण 2-3 चमचे पाणी असेल, आणि त्यात केशर टाकून ठेवलं आहे बाजूला. थोडं केशर टाकायचं आणि ते बाजूला ठेवायचं. नंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला साधारण घरी लावलेलं घट्ट दही घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडं घरी लावलेलं दही नसेल तर तुम्ही विकतचं साधारण पावशेर एवढं दही घेतलं तरी चालेल. हे दही मी घरी लावलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून चांगलं थंड करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये साधारण 1-1.5 ग्लास एवढं आपल्याला थंड पाणी वापरायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण ही लस्सी बनवू तेव्हा पटकन ते आपल्याला सर्व करता यावे. नंतर साधारण 4 चमचे एवढं आपण साखर घेतलेली आहे. दह्याच्या क्वालिटीप्रमाणे साखर कमी किंवा जास्त लागू शकते. दही जर आंबट असेल तर साखर थोडी जास्तच वापरावी लागेल, आणि तुम्हाला गोडसर लस्सी आवडत असेल तर ही साखर जास्त वापरा, आणि कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी केली तरी चालेल. मला इथं थोडीशी कमी गोडच लस्सी आवडते, त्यामुळे मी साधारण 4 चमचे साखर वापरलेली. त्यानंतर आपल्याला इथं साधारण चिमूटभर एवढी वेलची पावडर घ्यायची. वेलची पावडर टाकून एकसारखं विस्करने हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साखर चांगली विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. विस्कर वापरला तर चालेल, किंवा एखाद्या चमच्याने जरी हलवलं तरी चालेल. विस्कर वापरल्यामुळे त्यातील दह्याच्या ज्या छोट्या गाठी राहतात ते एकदम निघून जातात. एकदम प्लेनसर अशी लस्सी आपल्याला तयार होते. साखर आपली व्यवस्थित मिक्स झाली. त्यानंतर आपण मगाशी जे केशर भिजत ठेवलं होतं ते सगळं केशर यामध्ये टाकून परत हलवून घेणार आहोत. केशर वापरल्यामुळे ह्याला चवही छान येते आणि त्याचबरोबर कलरही छान दिसतो, आणि जे केशराचे जे बारीक तुकडे असतात तेही दिसायला त्या लस्सीमध्ये एकदम छान असा रिचपणा देऊन जातं. नंतर वरून थोडेसे परत एकदा केशरचे तुकडे टाकून आपली अशा प्रकारे लस्सी तयार झाली आहे. चला तर मग सर्व करूया. ग्लासमध्ये आपल्याला लस्सी ओतून घ्यायची. त्याच्यावरती जर तुमच्याकडं ड्रायफ्रूट्स असतील बारीक चुरा केलेला तर ते वरून थोडेसे टाकून त्यावर परत आपण थोडेसे 1 ते 2 असे केशरचे तुकडे टाकून सर्व करू शकतो. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जावा, आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.